रामकृष्ण. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीर्याणिगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री कृष्ण भगवान की जय. चालू असलेला हा अधिक मास, ज्याला मलमास सुद्धा आपण म्हणतो, पुरुषोत्तम मास असं सुद्धा ज्या मासाचं नाव आहे, त्या अधिक मासाच्या महात्म्य कथेचं आपण थोडं चिंतन करायचं आहे. अर्थात अधिक मासाची महात्म्य कथा आपण आजपासून सुरू करत आहोत. या कथेची सुरुवात करत असताना ही कथा कुठून आली, कशी आली, काय आली हे आपण त्या कथेमध्येच बघणार आहोत. तेव्हा अधिक मास महात्म्य कथेचा आजचा हा पहिला अध्याय. आणि आपल्याला माहिती आहे, कुठल्याही कामाची, कुठल्याही लेखनाची, कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना आपण श्री गणेशाला नमन केलं पाहिजे, सरस्वतीला नमन केलं पाहिजे, गुरूंना नमन केलं पाहिजे, आपल्या इष्टदेवतेला, आपल्या उपास्य देवतेला नमन केलं पाहिजे. तेव्हा श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः सर्वांना नमन करून या आपल्या कथेला आपण सुरुवात करणार आहोत. शुभ कार्याच्या प्रसंगी, शुभ कार्याच्या प्रारंभी जसं गणेशाला नमन झालं, सरस्वतीला नमन झालं, आपल्या आराध्य देवतेला नमन झालं, आपल्या गुरूंना नमन झालं. आणि आता आपल्याला बघायचं आहे अधिक मासाचं महत्व काय, अधिक मास म्हणजे काय, सामान्य माणसाच्या मनामध्ये अधिक मासाबाबतीतल्या काय कल्पना आहेत. आपल्याला म्हण माहिती आहे, दुष्काळात 13वा महिना. वर्षाचे महिने किती? 12. पण हा आला 13वा. आपण म्हणतो पर्यंत दुष्काळात 13वा महिना. तेव्हा हा अधिक मास म्हणजे नेमकं काय, या अधिक मासाची कथा आली कुठे याचा जर विचार केला तर महर्षी व्यासांनी आपल्यासाठी महाराज पुराण लिहिली. आपल्याला माहिती आहे, सर्व पुराण, सर्व ग्रंथ ही व्यासांची उच्चिष्ट आहेत. माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं ना, व्यासाचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुशितू. म्हणजे सर्व शास्त्र पुराण जे आहे ते व्यासांपासून आले आहे. तेव्हा या व्यासांनी अनेक पुराणं लिहिली. त्या अनेक पुराणातील एक पुराण म्हणजे पद्मपुराण. आणि या पद्मपुराणामध्ये ही अधिक मासाची कथा आली आहे. मूळ संस्कृत आहे. तेव्हा या मूळ संस्कृतमध्ये असलेल्या या अधिक मासाच्या कथेला अनेक आपल्या मराठी सारस्वतांनी मराठीमध्ये त्याचा अनुवाद केला, मराठीमध्ये त्याची कथासार लिहिले, ओवीबद्ध लिहिले आणि कथासार सुद्धा लिहिला. तोच कथासार आपण इथे बघणार आहोत. महर्षी व्यासांचे खूप उपकार आहेत आपल्यावरती महाराज. महर्षी व्यासांनी पुराण दिले. कशासाठी पुराण दिले? तुम्ही आम्ही आपण सर्वांनी धर्माचरणाने वागलं पाहिजे, पुण्यकर्म करण्याकडे प्रवृत्त झालं पाहिजे, शास्त्र संमत वागल्या गेलं पाहिजे, तुमच्या आमच्यामध्ये धार्मिकतेची वाढ झाली पाहिजे, म्हणून पुराणाची रचना आहे. तेव्हा पूर्वीच्या काळी असे ऋषी मुनी संत महात्मे साधुजन ब्राह्मण हे सर्व बसायचे आणि धर्मचर्चा करायचे. असंच एकदाचा प्रसंग निमिषारण्यामध्ये, निमिषारण्य आपण ऐकत असतो नेहमी कथांमध्ये, शुक, सौनक, सुत हे जे शब्द आपण नेहमी ऐकतो ना. निमिषारण्यामध्ये अनेक ऋषी, त्यात शौनक ऋषी आहेत, गालव ऋषी आहे, सप्त ऋषी आहे, अनेक ऋषीमुनी आहेत महाराज. शौनक आहे. धर्मचर्चा चालू होती. बघा, आपापल्या कॅटेगरीचे लोक बसले म्हणजे बरोबर तीच चर्चा करतात की नाही.
ज्यांना चित्रपट आवडतो ते चित्रपटावर चर्चा करतात, ज्यांना क्रिकेट आवडतो ते क्रिकेटची चर्चा करतात, ज्यांना वरली जुगार आवडतो ते वरली जुगाराची चर्चा करतात. तेव्हा धर्माबाबतीत ज्यांना जिज्ञासा आहे, धर्म ज्यांना आवडतो ते चर्चा कशाची करणार? धर्मचर्चा करणार ना, धार्मिक चर्चा करणार. म्हणजे असं सर्व ऋषीगण बसले आणि धर्मचर्चा सुरू झाली महाराज. आणि या धर्मचर्चेमध्ये योगायोगाने त्या ठिकाणी सूत महाराज आले. सूत कोण होते हो? सूत नावाचे मोठे पौराणिक आणि असे पुराणिक महाराज तिथे उपस्थित झाले. आणि पुराणिक महाराजांकडे, सूत महाराजांकडे सर्व ऋषींनी बघितलं आणि आदर सत्कार केला. मोठ्यांचा आदर करावा. घालू संतासी आसनी. आपल्याला माहिती आहे, आपल्या संप्रदायामध्ये शिकवलं महाराज, मोठ्यांचा आदर केला पाहिजे, विद्वानांचा आदर केला पाहिजे. सूत महाराज दिसतात, सर्व ऋषीमुनींनी त्यांचा आदर केला, त्यांना नमन केलं आणि त्यांना आसन घातलं. आणि महाराज, आपण या धर्मचर्चेत उपस्थित झाला, आम्ही भाग्यवान आहोत. आपलं दर्शन घडलं, आम्ही भाग्यवान आहोत. महाराज, आम्ही धर्मचर्चा करत होतो की मानव देहाला आलेल्या माणसाला मोक्ष प्राप्ती, पुण्य प्राप्ती, ऐहिक सुख, पारलौकिक सुखासाठी काय केलं पाहिजे. आम्हाला माहिती आहे अनेक साधनं परमात्मा प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी, ऐहिक सुखाच्या प्राप्तीसाठी, पुण्य प्राप्तीसाठी आहेत. पण सामान्य माणसाला कमी कष्टामध्ये जास्त फल मिळणारं साधन आहे का? सूत महाराजांना हा प्रश्न अनेक ऋषींनी, उपस्थित ऋषीमुनींनी केला. आणि मग सूत महाराज त्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात, ऋषीमुनींनो, आपण जो प्रश्न विचारला खूप सुंदर आणि जगताच्या कल्याणाचा हा प्रश्न आहे. मग ऋषीमुनी म्हणाले, महाराज, आम्हाला सांगा ना, सरळ सोपा सुलभ असं साधन कुठलं आहे की ज्याने पुण्य प्राप्ती होईल, अधिकश अधिकम फुलम पुण्यम आपल्याला मिळेल, पुण्य मिळेल आणि मोक्ष प्राप्ती, भगवत प्राप्तीकडे आमची वाटचाल होईल. सूत महाराज म्हणाले, ऋषींनो, असाच प्रश्न पूर्वी लक्ष्मी मातेने भगवान नारायणाला विचारला होता. आणि मग भगवान नारायण आणि लक्ष्मी मातेमध्ये जो संवाद झाला, त्या सुख संवादामध्ये जे घडलं तेच मी आपणाला इथे सांगणार आहोत. अर्थात भगवान नारायण आणि लक्ष्मीचा जो सुख संवाद आहे, तो संवाद आता या अध्यायामध्ये सूत ऋषी सर्व ऋषींना सांगतात, सूत पुराणिक सर्व ऋषींना सांगतात. लक्ष्मीने नारायणाला प्रश्न केला, नारायणा, अहो मृत्यू लोकामध्ये नरदेह मिळणं हे कठीण आहे, मला माहिती आहे. नरदेह दुर्लभ दान, नरदेह दुर्लभ दान आपल्याला प्रमाण माहिती आहे, आपल्याला फक्त कथा बघायची आहे, प्रवचन नाही. तेव्हा असा हा दुर्लभ असलेला नरदेह आणि या नरदेहाला प्राप्त केल्यानंतर संबंध जीवन आपलं कष्टामध्ये संसाराच्या मागे लागून संबंध जीवन कष्टी होते. महाराज, आमच्या हातून अनेक पाप घडतात. पुण्यप्राप्तीचं काही साधन आहे का? किंवा महत्प्रयासानं मिळालेल्या ह्या नरदेहातून उद्धरून जाण्यासाठी काही साधन आहे का? असं लक्ष्मी मातेने नारायणाला विचारलं. आणि मग भगवान नारायण, भगवान विष्णू नारायण उत्तरादाखल म्हणाले, लक्ष्मी, तुझा प्रश्न हा जगताच्या उद्धाराचा प्रश्न आहे. तू जगतासंबंधी असलेली तुझी कळवळ कणवयातून जाणवते. नक्कीच तुला मी सांगतो की आहे ना, सुलभ आणि सोपं साधन आहे. म्हणजे काय सुलभ आणि सोपं साधन आहे? आम्हाला साधनं भरपूर माहिती आहेत. दानधर्माचं साधन आहे, व्रताचे साधन आहेत, उपवास करायचे, व्रत करायचे, दानधर्म करायचा, स्नान संध्या करायची, नामचिंतन करायचं, अनेक साधनं आहेत. गोमातेची सेवा करायची, हेही साधन आहे. अनेका विविध साधनं आहेत. परंतु सामान्य जनाला परवडेल जसं मी सांगितलं, कमी कष्टामध्ये अधिक फळ, असं साधन आहे का? भगवान म्हणतात, आहे. तुला एक सांगू, या 3 वर्षामधून 12 वर्ष, 12 महिने सौर मास म्हणजे सौर वर्ष आणि 12 महिने चांद्र वर्ष असं आहे. पण एक सांगू,
365 दिवसाचं सौर वर्ष आहे आणि 354 दिवसाचं चांद्र वर्ष आहे. आणि मग दरवर्षी किती दिवसाचा फरक पडतो? 11 दिवसाचा. मग 11 11 22 आणि 11 33 दिवसाचा फरक चांद्र वर्ष आणि सौर वर्षामध्ये 3 वर्षामध्ये 33 दिवसाचा फरक होतो. आणि मग आता तालमेळ पुन्हा जमवण्यासाठी एक अधिक मास हा चांद्र वर्षाप्रमाणे येतो. आणि ह्या अधिक मासाला कोणीही स्थान देत नव्हतं, त्याला मी स्थान दिलं. कारण तो म्हणायचा या अधिक मासामध्ये मला कोणी मोजतच नाही हो, कारण हा मास दूषित आहे महाराज. सर्व 12 मास निघून गेल्यावर मास आहे. या मासामध्ये सूर्याचं संक्रमण नाही. या मासामध्ये सूर्य कुठल्याही ग्रहामध्ये प्रवेश करत नाही. या मासामध्ये कोणतेही तुम्हाला धार्मिक कार्य करता येत नाही. लग्न, शुभ, मंगल, मौंज प्रसंगी वास्तू काहीही करता येत नाही. का हो? या मासामध्ये काहीच करता येत नाही. मग या मासाला तुम्ही पावन कसं म्हणता? हा तर मलमास आहे, हा तर दूषित मास आहे, हा तर मलिन मास आहे. आणि मग भगवान म्हणतात, लक्ष्मी तुला सांगू, असं दूषित, असं मलिन, असा मलिन असलेला असा दूषित असलेला मास सुद्धा माझ्याकडे आला आणि त्याने मला प्रार्थना केली की देवा, अगो माझ्या मासामध्ये काहीच नाही हो, शुभ कार्य नाही, मंगल कार्य नाही, वास्तुपूजा नाही, मला आधार द्या. नारायण म्हणतात, लक्ष्मी अगं मी त्या मलमासाला माझ्या जवळ केलं. जो मला शरण येतो, मग तो मलिन असू दे, दूषित असू दे, पापी असू दे, त्याचा उद्धार करणं माझं कार्य आहे. मी त्याला जवळ घेतलं आणि त्याला माझं नाव दिलं. आता मलमासाला नाव माझं दिलं, त्याला मी पुरुषोत्तम असं माझं नाव दिलं. आणि मग या मलमासाचा पुरुषोत्तम मास झाला. आणि या मासाला मी वर दिला, या महिन्याला मी वर दिला. या महिन्यामध्ये जो कोणी धार्मिक विधी करेल, दान धर्म करेल, व्रत करेल, नामचिंतन करेल, त्याचं अधिकश्च अधिकम फलम, त्याचं फल शतगुणित त्याला फल मिळेल. म्हणून या मासामध्ये जे कोणी व्रतवैकल्ये, दान धर्मादी कर्म, नामचिंतनादी कर्म करतात, त्या सर्वांना अधिकाधिक पुण्य मी देतो आणि माझ्या स्वरूपापर्यंत प्राप्त करून घेतो. जसं मलमासाला माझं नाव देऊन माझ्या स्वरूपाजवळ मी त्याला घेतलं, तसं मलिन असू द्या, दूषित असू द्या, पापी असू द्या, कोणी असू द्या, परंतु माझं जर नामचिंतन केलं तर ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होईल. लक्ष्मी मातेला भगवान नारायण ही कथा सांगत असताना लक्ष्मी माता उत्साहित झाली. लक्ष्मी माता बोलली, नारायणा, आपण मला खऱ्या अर्थानं अधिक मास म्हणजे काय, मलमास म्हणजे काय, पुरुषोत्तम मास कसा झाला आणि या मासाला आपण दिलेलं वरदान, त्यामुळं काय महात्म्य प्राप्त झालं, ही कथा मला समजली आहे. यापुढे सुद्धा मला आपल्याकडून अनेक कथा ऐकायची आहे. इथे अधिक मास महात्म्य कथेचा पहिला अध्याय संपला. आपण पुन्हा दुसऱ्या अध्यायामध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा भगवान श्रीकृष्णाचं भजन केलं पाहिजे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री गणाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की